एका लग्नाची दुसरी गोष्ट. ए काहीही झालं ना तरी मी खाली झोपणार नाही. घनश्याम, मग तू काय मला खाली झोपायला लावणार आहेस? घनश्याम, अरे ही काय कटकट आहे? हे बघ, हे घर माझं आहे, खोली माझी आहे, हा बेड माझा आहे. गेली अनेक वर्ष मी या बेडवर झोपतो. आता फक्त तू घरी आलीस म्हणून मी का खाली झोपायचं? अरे मग काय मी खाली झोपू का? हो. एक मिनिट घनश्याम, मी आलीये नवीन तुझ्या घरी राहायला. तू जर माझ्या घरी आला असतास ना तर मी म्हटलं असतं की घनश्याम बाबा तू झोप कॉटवर, मी झोपेन खाली गादी घालून. हा. ए लग्नाच्या आधी एक रात्र राहायला आलो होतो मी तुझ्या घरी. हा. हो नाही, त्या रात्री मी आणि तुझे बाबा सोफ्यावर झोपलो होतो रात्रभर आणि एक पांघरून दिलं होतंस तू 2 माणसांमध्ये. सांगते घनश्याम, मी एक मुलगी आहे. तू एका मुलीशी असं वाईट वागतोयस. साधं स्त्री दाक्षिण्य नाहीये तुझ्याकडे. अगं बाई, आपल्याला समान अधिकार हवे होते ना. म्हणजे आम्ही मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाही. जी कामं मुलं करू शकतात ती सगळी कामं आम्ही मुली पण करू शकतो. त्याचं काय झालं आपलं? हा, एक मिनिट, ते सगळं माझं म्हणणं आहेच, पण जी गोष्ट करायला तू तयार नाहीस ती मी करावी अशी तुझी अपेक्षा आहे का? हो. काय हो घनश्याम, आता मी आहे म्हणून तू वाटेल ते बोलायला लागलायस. एखाद्या दुसऱ्या मुलीशी तुझं लग्न झालं असतं तर त्या मुलीला मधुचंद्राच्या रात्री म्हणाला असतास का तू असं खाली झोप वगैरे? नसता म्हणालास. हा. एक मिनिट, दुसरी एखादी मुलगी असते आणि आज जर आमचा मधुचंद्र असता तर मुळात असं वेगळं वेगळं झोपायची वेळ आली नसती. एव्हाना आमचा अर्धा मधुचंद्र झाला असता आणि आम्ही ओके. अच्छा, नाही नाही, आलंय माझ्या लक्षात. हा प्रॉब्लेम आहे का तुझा? असं होतं ना घनश्याम, तर माझ्या आधी जे 63 मुली नाकारल्यास ना त्यातल्या एकीशी करायचंस ना लग्न. माझ्याशी कशाला केलंयस मग? काय चाललंय राव? अरे यार, आपण दोघांनी लग्न का केलं? तर एरवी लग्नानंतर जे होतं ते कॉम्प्रोमाइजेस नको, ते ऍडजस्टमेंट नको म्हणून आपण दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलं. आता लग्नानंतर हेच सगळं जर आपल्या बरोबर पण होणार असेल तर मग आपण दोघांनी लग्न का केलं? माझं चुकलं यार. मी हा सगळा विचार आधीच करायला पाहिजे होता. मी पण. मग आता मोडूया लग्न. असंही म्हणता येणार नाही घनश्याम, लग्न झालंय आता आपलं. म्हणजे आता हे असं 6 महिने मी सहन करायचं? तू नाही, मी सहन करणार आहे तुला. घनश्याम, हे बघ, ऐकून घेण्याची इच्छा असेल तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. बोला. काही नाही, एक दिवस मी वर झोपायचं आणि एक दिवस मी खाली झोपणार. परफेक्ट. असले फालतू जोक शाळेत करायचो मी. असं एकाड एक दिवस करायचं असं सांगते मी. आणि एकाड एक दिवस म्हणजे काय? म्हणजे एक दिवस मी वर झोपायचं, एक दिवस तू वर झोपणार असं. मग हा? हे चालेल. ओके. इव्हन डेज ना मी, ऑड डेज ना तू. एक मिनिट. इव्हन डेज ना मी, ऑड डेज ना तू. ओके. मग आज इव्हेंट आहे. गुड नाईट. वा. घनश्याम उठ. नाही आता ठरलंय. प्लीज उठ. 12 वाजून गेलेत, ऑड डे सुरू झालाय.
हे चिटिंग आहे राव. हे बघ असं नाही चालणार. सॉरी कांट टेल. मला 2 वर्ष लागतात. मस्त सवय बदल. सरक जरा. सरक सरक. अरे यार कोणी लावलं हे तर. आई ग. पाठ टेकल्यावर बरं वाटतंय. ओ झोप लागणार आहे. हे घनश्याम, ही गादी बदलायला लागणार आहे. म्हणजे पाठीला त्रास होऊ शकतो. गाठ खूप कडक आहे. आई ग. लवकर आवर. लाईट बंद करायच्या डोळ्यावर येतोय. घनश्याम, एसी कमी कर. खूप थंड असेल तर मला झोप नाही लागत. आणि खूप गरम असेल तर मला झोप नाही लागत. मग आता काय 1 दिवस कमी 1 दिवस जास्त असं करायचंय का आपण? हो आणि आज जास्त असणार आहे. घनश्याम, मी थंडीत नाही झोपू शकत. अरे 1 मिनिट, तू काय करतोयस तू? कारण मी गरमीत नाही झोपू शकत. आणि अर्ध्या रात्री मी उठणार नाही शर्ट काढायला. त्यामुळे आता काढून झोपतो. तुला पाहिजे ना, तू आता स्वेटर घालून झोप. कारण अर्ध्या रात्री मला ऐकायचं तू नाही आता की काहीही बरळतोयस. तू आता झोप प्लीज. लाईट बंद कर. आणि करतेय, कळतंय तेवढं. मेसेज कोण पाठवते आता? अगं ए, लोकांना काय आकलं नाहीत का? मधुचंद्राच्या रात्री कसले SMS पाठवतात तुला? शी, किती गलिच्छ माणसं असू शकतात. मध्यरात्री एका अनोळखी मुलीला असा चावट मेसेज पाठवायला या माणसाला लाज नसेल वाटली? पोलिसात दिले पाहिजेत नाही अशा लोकांना. आणि वरनं निर्लज्जपणे नाव लिहिले स्वतःच. भूषण राऊत. कोण भूषण राऊत? बघू. बघ बघ, वाचवत सुद्धा नाही. भुसण्या पण ना कसले सॉलिड SMS करतो. कोण? भुसण्या म्हणजे तुझावाला भुसण्या आहे का? हो. घनश्याम, हा तुझा भुसण्या मला का मेसेज पाठवतोय मध्यरात्री? कारण माझा फोन ऑफ आहे ना. 1 मिनिट, पण माझा नंबर त्याच्याकडे कसा काय आला? मी दिला. का? अगं म्हणजे त्याची गाडी आली होती ना तुला नाशिकला घेऊन जायला. मग त्याला नंबर द्यायला नको त्याच्या ड्रायव्हरला द्यायला, तुला कॉन्टॅक्ट करायला. आणि एवढा प्रॉब्लेम आहे तुला तर ऑफ करून ठेवायचा ना आपला फोन मधुचंद्राच्या रात्री. घनश्याम, आता तू शिकवू नको मला मी काय करायचं ते. आणि असले घाणेरडे मित्र आहेत तुझे, असे चावटपणा करणारे. तू पण असंच आहेस का घनश्याम? म्हणजे तू पण असंच केलंयस तुझ्या मित्रांच्या मधुचंद्राच्या रात्री? गुड नाईट. 1 मिनिट घनश्याम, रात्री घोरायची वगैरे सवय नाही ना तुला? प्लीज कृपया आता तेवढा त्रास देऊ नका. झोप लागू दे जरा शांतपणे. थकवा आलाय खूप. झोप आता. गुड नाईट.
राधा, राधा, ए ए राधा, राधा. काय हो बाबा, काय अगं पप्पा नाहीये, मी आहे घनश्याम. आपलं लग्न झालंय. राधा, काल रात्रभर तू एका परपुरुषाबरोबर या बेडवर आहेस. उठ. घनश्याम, तू काय करतो इकडे? बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? अगं पप्पा नाहीयेत, मी आहे घनश्याम. आपलं लग्न झालंय. लाईट लाव. मला वाटलं खरंच आपलं लग्न झालंय. मग खरंच लग्न झालंय. हे बघ मखर. मग काय सकाळ झालीये का? नाही, सकाळ नाही झालीये. मग तू का बरं उठवला असशील घनश्याम मला आता? कारण तू घोरतीयस. तू घोरतीयस. घनश्याम प्लीज, आता मध्यरात्री जोकिंग वगैरे नको प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या वेळेस मी तुला रेकॉर्ड करून ऐकवीन. हा, मी खरंच घोरत होते खरे. हो य. आणि हा अत्यंत सिरियस प्रॉब्लेम आहे राधा. अत्यंत सिरियस प्रॉब्लेम आहे. तू लग्नाआधी मला हे सांगितलं नव्हतंस की तू घोरतेस. एक मिनिट. तुला मी सांगते काय झालं असेल. मला ऍक्च्युली आहे बाळदमा. लहानपणी त्रास होता मला. तर मी कधी कधी घोरते. मला पप्पा पण सांगता. खूप दमलेलं असेल तर कधी कधी हा प्रॉब्लेम येतो. पण मी नेहमी नाही घोरत. खूप थकली आहे ना, आणि थंडी पण आहे, त्यामुळे घोरली असेल. सॉरी. थँक्यू. झोप आता. सकाळी मी झाडांना पाणी घालत होते ना, तर राधाला फाटकातून आत येताना बघितलं. जॉगिंगचा सूट बीट आणि पायात बूट बीट घातलेले. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनश्याम, घनश्याम, ए बाबा उठ प्लीज. गुड मॉर्निंग. हा माऊली जान. घनश्याम, माऊली नाहीये, राधा आहे. मी राधा. लग्न झालंय काल आपलं. उठ आता, उठ. मग तू छान राधा. मी चहा? तुला काय मी टिपिकल बायको वाटले का? टिपिकल नवऱ्याची? घनश्याम, आपलं वेगळं आहे. आणि तसंही माझं ठरलंय सकाळी रोज बाबांबरोबर कॉफी प्यायचं. तुझं तू बघून घे काय ते. उठ ना, उठ ना. हे उठ ना. गुड मॉर्निंग घनश्याम, प्लीज उठ. उठ 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 उठ. ए, जागा झालायस ना तू? डोळे उघड ना बाबा, दात बीत घास जा. उठ उठ उठ. मला असं आवडतं. काय? डोळे उघडे पण आहेत आणि नाहीत पण. सकाळ झाले पण नाही पण. ग्लानी आहे पण आणि नाही पण. असं बसून राहायचं तासन तास. असंच बसून राहायचं दात बीत न घासता? घनश्याम प्लीज उठ रे. तुझ्याकडे बघून मला मरगळ येते. उठ ना घनश्याम. तू काय जॉगिंग करून आलीस का? येस. जेलस? तुला सांगितलं ना मी रोज जॉगिंगला जाते. अगं ए तू
जॉगिंग या कपड्यात तू बाहेर गेली होतीस का? तू आपलं भांड फोडणार. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जर वधू या कपड्यात बाहेर गेली आणि तिला कोणी पाहिलं तर काय होईल? राधा, काय केलंस तू? घनश्याम सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं रे. तुला कोणी 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 पाहिलं तुला बाहेर असं या कपड्यात? मला ना हा, मला बघितलं नसावं, नसावं. म्हणजे नाही बघितलं, ना म्हणजे नसेलच बघितलं ना. ओके हा, ओके, नसेल नसेल बघितलं नसेल नसेल. गुड गुड. ऐक ऐक ऐक, पुढचे काही दिवस तरी तुला असं असं असे कपडे घालून पहाटे पहाटे बाहेर जाता येणार नाही. नाही. आपलं नवीन लग्न झालंय, हो, राईट बरोबर आहे. राईट. मी पहाटे नाही जाणार. मी एक काम करेन, मी आपल्या खोलीत योगा करत जाईल. डोंट वरी. चालेल. हा, मी पटकन कपडे बदलून येते. हा जा. घनश्याम प्लीज तू तेवढी तुझं अंथरूण आवरून ठेव ना प्लीज. ए मी नंतर आवडेन, सकाळी कंटाळा आहे तुम्हाला. कंटाळा काय येतो घनश्याम? आता जर कोणी आपल्या खोलीत आलं आणि त्यांनी असं तुझं अंथरूण खाली बघितलं तर काय वाटेल? काल रात्री आपण असे झोपलो होतो असं कळेल ना त्यांना. हा मी उचलतो. ए पण तू खाली झोपशील तेव्हा वळकटी तू उचलायची. कपडे बदलून ये. वळकटी घाला, वळकटी उचला. हाच केवढा व्यायाम आहे. त्यांना काय होतंय जॉगिंग करायला? हो, ते कोडं बाजूला ठेवा. तुम्ही माझं महत्वाचं ऐका आधी. कोडं बाजूला ठेवा. बरं झालं तुम्हाला कोणाची आठवण करून दिलीस. बाजूलाच राहिलो होतो, आता सोडत बसतो. तुम्ही ते बाजूला ठेवा. हो, मला खूप महत्वाचं बोलायचं त्याआधी तुमच्याशी. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू आधी इथं बस. माझं ऐका तरी. ते राहू दे, तू आधी इथं माझ्या समोर बस शांतपणे. शांत शांत. हे बघ, विनाकारण टेन्शन घ्यायचं नाही आणि पॅनिक तर मुळीच व्हायचं नाही. तू आता आमचा क्लब जॉईन केलास की नाही? हा? कुठला क्लब? अगं असं काय करतेस? आता घरामध्ये सून आली, तू तर रिटायर झालीस. सो वेलकम टू अवर क्लब. हे बघ, तुझ्यासाठी मी काय आणलंय? काय? आयपॉड आहे. हा? यामध्ये खास तुझ्या आवडीची जुनी गाणी अपलोड केलेली आहेत. मस्तपैकी कानाला हेडफोन लावायचा आणि गाणी ऐकत मस्त जगायचं. घे. अगं हो, हे कधी घेतलं तुम्ही? लग्न खर्चातनं काही पैसे उरले होते ग. काय करायचं सुचत नव्हतं. एकदम आयपॉडची आयडिया सुचली. तुझ्यासाठी आणलं, रिटायरमेंट गिफ्ट. आता खरं म्हणजे आपण संसारातनं हळूहळू अंग काढून घेतलं पाहिजे. घेणारच आहे अंग काढून हळूहळू. पण आता आधी मी काय सांगते ते ऐका. सकाळी मी झाडांना पाणी घालत होते ना, तर राधाला फाटकातून आत येताना बघितलं. जॉगिंगचा सूट बीट आणि पायात बूट बीट घातलेले. बापरे, म्हणजे ही मुलगी फारच हेल्थ कॉन्शियस असली पाहिजे ग. अरे देवा, म्हणजे आपला आता घना, त्याला शेप मध्ये यावं लागणार. अहो, मुद्दा तो नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये? काल लग्न झालं यांचं आणि आज सकाळी हे एकदम जॉगिंगला जाते. हे जरा विचित्र नाहीये का? अच्छा, म्हणजे तू त्या अर्थाने म्हणतेस होय? अगं जरा काय, हे फारच विचित्र झालं. हो ना. राधा ना भागवत कॅटेगरीतली मुलगी वाटते. म्हणजे काही माणसं ना फार पर्टिक्युलर असतात. आमच्या भागवत सारखी ऑफिस मधला भागवत ग. तो ना झाडांना नियमितपणे पाणी घालायचा. नियमितपणामध्ये किती, भर पावसात सुद्धा हा भागवत झाडांना पाणी घालायचा. त्याचं म्हणणं एकच असायचं, पावसानं झाडं चिंब भिजली म्हणून काय झालं. नियम म्हणजे नियम, तो पाळलाच पाहिजे. राधा रोज जॉगिंगला जाणार, भागवत कॅटेगरी. हो, तुम्ही सगळ्या गोष्टी थट्टेवारी नेऊ नका हो. मला भीती वाटते. या दोघांच्या मध्ये काल रात्री काही भांडण तर झालं नसेल ना? हे बघ, पहिली गोष्ट, विनाकारण तर्क करत अजिबात बसायचं नाही. अहो, विनाकारण नव्हे. त्यांचं आयुष्य आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू दे. हा, हो पण तरी बेचैन वाटत. कानामध्ये हेडफोन घालायचे, जुनी गाणी ऐकत मस्त जगायचं. हो तुम्ही. करून बघ. हो पण आजच सकाळ. 4 अक्षर,
ओ शेवटचं स. मी सांगते घनाने हात धरला घनाने कोणी हात धरला पॉसिबल. ओके आम्ही तिला विचारतो अगं बाई. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. मॉर्निंग. काय तू काय विचारतोस मला काय म्हणून? आम्ही विचारणार काय मग काय नाही. अरे असं कसं काही नाही की काही सांगायचंच नाही. थांब जरा थांब. खुश दिसतोय ना? ओहो हो हो बघ ग चेहरा बघ वल्ली. ऐक हा तेज वाटतंय की नाही चेहऱ्यावर लग्नाचं. ते लग्नाचं तेज नाहीये, झोप झालीये निवांत म्हणून आलंय तेज. तुझी झोप झाली. काय अच्छा मग घुंगट वल्ली अगं जाऊ दे ग राहू दे राहू दे. नाही असं असं नाही बरं विचारायला विचार, पाहिजे ना. बरं हा. विचार विचार. घुंगट कोणी बाजूला केला? हा अरे 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 घना, घना. सांग आम्हाला सांगायला काहीही हरकत नाही. हा अरे हे बघ मी तुला शब्द देते की स्वयंपाकघरातून बाहेर कुठेही हे जाणार नाही. सांग. नाही सांगायचंच नाही ना कोणाला. फक्त राधाला सांग. काय बरं बरं चल ते जाऊ दे. मला सांग की हात कुणी धरला? काय हात रे. म्हणजे राधानी ना? नाही नाही घनाने असणार. नाही ग राधा. मी सांगते घनाने हात धरला राधा. घनाने कोणी हात धरला? पॉसिबल. ओके आम्ही तिला विचारतो. अगं बाई. अगं बाई गेला ग. आला काळे कुटुंबाच्या परंपरेत आला ग मुलगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट.